हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना थांबा जरा, मकर संक्रांतीला तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही, पुढचा हप्ता नक्की कधी मिळणार, किती रक्कम कोणाला मिळणार आणि कोणाला नाही, जर नाव कट झाले असेल तर कसं परत ऍक्टिव्ह करायचं, हे सगळं आज एकदम सविस्तर सांगणार आहे। पण त्याआधी एक छोटीशी विनंती आहे की जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर किंवा माहिती हवी असेल तर आता चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशा खऱ्या आणि ताज्या अपडेटसाठी मी रोज तुम्हाला नवीन बातमी घेऊन येतो। लाडकी बहीण योजना थोडक्यात माहिती घेऊया। महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे। महिलांना आर्थिक आधार मिळते, पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये इतकी आर्थिक मदत मिळते। आजपर्यंत लाखो महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहे। ही योजना का सुरू झाली, कोणत्या महिलांना सर्वाधिक फायदा आहे, आतापर्यंत किती हप्ते मिळाले, आतापर्यंत मिळालेले हप्ते, काही महिलांना उशीर का झाला, काहींचे पैसे का थांबले। महत्वाची टिप, ज्यांच्या मागील हप्ता आला नाही त्यांनी घाबरायचं कारण नाही। मकर संक्रांतीचा पुढचा हप्ता मिळणार का, मकर संक्रांती विशेष का, सरकारकडून सणासुदीला मदत मिळते, आधीच्या वेळेसही सणावर हप्ते मिळते। पुढचा हप्ता कधी मिळणार, मकर संक्रांतीच्या आठवड्यात टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार, एका दिवसात सगळ्यांना नाही पण 5 ते 7 दिवसात बहुतेकांना पैसे जमा होणार आहे। किती रक्कम मिळणार, नियमित लाभार्थी 1500 रुपये, मागील हप्ता थांबलेला असेल तर 3000 रुपये येणे शक्यता आहे। बँक मेसेज कसा येतो, डीबीटी क्रेडिट द्वारे 1500 रुपये तुमच्या खात्यात SMS द्वारे पाठवले जातील। मोबाईल नंबर बँकेला लिंक असणं गरजेचं आहे, कोणाला पैसे मिळणार नाहीत, केवायसी अपूर्ण असेल, आधार बँकेशी लिंक नाही, चुकीची माहिती दिलेली असेल, उत्पन्न मर्यादा ओलांडलेली असेल, नाव यादीतून तात्पुरता वगळलेलं असेल। पण काळजी करू नका, उपाय आहे। नाव कट झाले असेल तर काय करायचं, स्टेप बाय स्टेप सर्व सांगतो। जवळच्या सेतू केंद्रात जा, आधार बँक पासबुक घ्या, अर्ज स्थिती तपासा, दुरुस्ती करा, पावती जपून ठेवा। दुरुस्ती केल्यानंतर पुढचा हप्ता पैसे येतात। बँक खात्याशी संबंधित समस्या, खाते बंद, खाते बदललेले, आधार मिसमॅच, एक खातं एक आधार एक मोबाईल, हे तिन्ही जुळणं फार गरजेचं आहे। अफवा सत्य, योजना बंद झाली का, ही बातमी खोटी बातमी आहे। फक्त निवडक महिलांना पैसे, चूक पात्र असाल तर पैसे नक्की मिळतील, फक्त योग्य माहितीवर विश्वास ठेवा बहिणींनो। मित्रांनो, मकर संक्रांतीला लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता मिळणार आहे, पण प्रत्येकाने आपली कागदपत्रे आणि खाते नीट तपासणं गरजेचं आहे। व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या हप्ता आला काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा सरकारी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद आणि जय महाराष्ट्र।